आज आपण साबुदाण्याचे कुरकुरे बनवणार आहोत. त्याच्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेत उकडून. आता ते छान व्यवस्थित क्रश करून घ्यायचे. व्यवस्थित शिजवलं का नाही तर लगेच असं बारीक क्रश होतंय. आणि एकदम बारीक करायचे म्हणजे आपण कुरकुरे करून बटाटा साबुदाण्याचे तर ती व्यवस्थित आपल्या साच्यामधून बाहेर पडावे म्हणून बटाटा थोडासुद्धा मोठा नाही राहिला पाहिजे. छान असं बारीक क्रश झालं पाहिजे. तुम्ही किसून घेतला तरी चालेल. आता अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. छान असं रात्रभर भिजत घातलेला तर छान भिजलेला आहे. आता बटाटासुद्धा आपण क्रश केला आहे. थोडासा बटाटा जास्त घ्यायचा साबुदाण्यापेक्षा. आता सर्व आपण बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. व्यवस्थित कुस्करून घ्यायचा. दोन्ही वस्तू छान एकजीव झाली पाहिजे. तर व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याच्यात हिरवी मिरचीचं वाटण करून ठेवलं होतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. वाटण हिरवी मिरचीचं आपल्याला आवडेल तसं कमी जास्त आपण करू शकतो, जसं आपल्याला पाहिजे. जेव्हा पण आपला उपवास असला थोडंसं घेतलं कुरकुरे तळले तर काम झालं. आता आपण साच्यामध्ये भरून घेऊ. चकलीची प्लेट लावलेली साच्याला. छान असे आपण सरळ चकल्या करून घ्यायच्या. चकल्या म्हणजे कुरकुरे. आता व्यवस्थित साचा भरून त्याच्या एका पेपरवर प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आपण कुरकुरे करून घेणार आहे. आधी साचा व्यवस्थित बंद केला का नाही बघायचा, चेक करायचं आणि अशा कुरकुरे करून घ्यायच्या. चकल्या होत असल्या तुम्हाला चकल्या आवडत असल्या तर चकल्या करायच्या, पण सहसा अशा केल्या का नाही त्या तेलात लवकर तळल्या जातात आणि खूपच छान लागतात. तर आपण सर्व कुरकुरे आपण एका ताटात किंवा प्लास्टिकच्या शीटवर करून घेणार आहे. आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. झाले आपले कुरकुरे.